जागतिक आरोग्य दिनाचं औचित्य साधत आणि 100 दिवस कृती आराखड्याअंतर्गत कोल्हापुरात वृद्धाश्रम, दिव्यांग शाळा अशा 16 ठिकाणी धर्मादाय रुग्णालय आपल्या दारी हा उपक्रम पार पडला। या आरोग्य शिबिरात वरिष्ठ अधिकारी, डॉक्टर्स आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला। कोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवस कृती आराखडा कार्यक्रम आणि जागतिक आरोग्य दिनाच्या पार्श्वभूमीवर धर्मादाय रुग्णालय आपल्या दारी हा नवा नाविन्यपूर्ण उपक्रम पार पडला। सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय कोल्हापूर आणि धर्मादाय रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमानं जिल्ह्यातील वृद्धाश्रम, मतिमंद आणि मूकबधिर मुलांच्या शाळा, दिव्यांग मुलांची शाळा अशा एकूण 16 ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आली। या कार्यक्रमाला धर्मादाय सह आयुक्त निवेदिता पवार, उपायुक्त शरद वाळके, सहाय्यक धर्मादाय आयुक्त आयुर्वेदाचार्य डॉक्टर चंद्रमुखी गरड, प्रमुख पाहुण्या कांचनगंगा सुपाते जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात मातोश्री वृद्धाश्रमात दीप प्रज्वलनानं झाली। यावेळी अध्यक्ष पाटोळे यांनी वृद्धांच्या समस्या मांडल्या। त्यानंतर डॉक्टर चंद्रमुखी गरड यांनी वृद्धांनी आजारपणात घ्यावयाच्या काळजीविषयी मार्गदर्शन केलं। धर्मादाय सहआयुक्त पवार यांनी वृद्ध हे आपलेच आईवडील आहेत आणि आम्ही त्यांच्यासाठी सदैव उभे आहोत असं सांगितलं। या कार्यक्रमाची संकल्पना धर्मादाय आयुक्त अमोघ कोलवती यांची असून मार्गदर्शन निवेदिता पवार यांचं लाभलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निरीक्षक जावळे यांनी केलं, तर भुईवन आणि डॉक्टर क्षीरसागर यांनी आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली।